महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात 21 वर्षीय तरुणीच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास आनंद हॉटेलच्या पाठीमागील परिसरातून तरुणी, तिची आई आणि भाऊ तिघेजण घराकडे जात असताना दोघा संशयितांनी त्यांना अडवले। यावेळी आरोपींनी तरुणीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात लाल मिरचीची चटणी टाकत तरुणीला जबरदस्तीनं 4 चाकी वाहनात बसवून पळवून नेल्याचा प्रकार घडलाय। या घटनेनंतर पीडित तरुणीचे कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी भिगवण पोलीस स्टेशन समोर मोठी गर्दी करत काही काळ ठिय्या आंदोलन केले। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली आणि संपूर्ण जिल्ह्यात संभाव्य मार्गांवर आणि टोलनाक्यावर नाकाबंदी करण्यात आली असून एक पथक आरोपींच्या मागावर पाठवून आरोपींचा शोध युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या घटनेमुळे भिगवणसह परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणी जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोघांविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे। पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख या दोन युवकांनी, या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती। तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत। विविध टोलनाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे। ही घटना कधी आणि कुठं घडली सर? ही घटना आज सायंकाळी 4 वाजता भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। सर, या आरोपींचा सततच उपद्रव होतोय असं का लोकांमध्ये बाहेरच्या चर्चा आहे? सतत उपद्रव त्यांचं रेकॉर्डवर तर तसं काही आता आम्हाला चेक करावं लागेल, पाहावं लागेल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।